नमस्कार. मी सुधा नरवाडकर, नांदेड. जून महिन्यातील हा तिसरा शनिवार. परिवारातील एक उपक्रम. परिवारातील सदस्यांचे निवडक 5, प्रत्येक सदस्याचा एक, याप्रमाणे 5 निवडक शेर सादरीकरण करणे. प्रथम मी परिवाराचे सर्वेसर्वा आदरणीय गझलगुरू प्रवीण पुजारी सर, कुशल तंत्रज्ञ आणि गझलकार प्रणव बनसोडे आणि माझ्या इतर सर्व गझलकार बंधू भगिनींना सस्नेह नमस्कार करून मी मला आवडलेले, मनाला भावलेले असे बंधू भगिनींचे शेर मी सादर करते आहे. पहिलाच शेर आहे परिवाराचे सर्वेसर्वा आदरणीय गझलगुरू प्रवीण पुजारी सर. वृत्त आहे वनहरिणी. ते काय म्हणतायत ते आपणच ओळखून घ्यावे. कुणाबद्दल बोलतायत, काय बोलतायत, आपण सुज्ञ आहात, आपणच ओळखून घ्यावे. मी काही फारसे बोलणार नाही, ऐका. तुझला ठावे प्रेमात तुझ्या, गझलियत मी जगतो आहे. तुझना ठावे प्रेमात तुझ्या, गझलियत मी जगतो आहे. झोपलो जरी स्वप्नात तुझ्या, झोपलो जरी स्वप्नात तुझ्या, गझलियत मी जगतो आहे, गझलियत मी जगतो आहे. खूप छान शेर सर. पुढचा शेर आहे प्रणव बनसोडे. हा पण आपल्या प्रियतमेला आश्वासन देतो. कोणत्या शब्दात बघूया. वृत्त आहे भुजंग प्रयात. सखे पाळतो मी वचन दिले तू दिलेले, सखे पाळतो मी वचन तू दिलेले. तुला मी फसवणे कधी शक्य नाही. पुन्हा ऐका. सखे पाळतो मी वचन तू दिलेले, तुला मी फसवणे कधी शक्य नाही. खूप छान. त्यानंतरचा शेर आहे परिवारातील ज्येष्ठ गझलकार यशवंतरावजी पगारे यांचा. वृत्त आहे अनलज्वाला. ते हल्लीच्या नाटकी संबंधावर ते भाष्य करत आहेत. ऐका त्यांच्या शब्दात. जो तो येतो हात मिळवतो किती कोरडा, जो तो येतो हात मिळवतो किती कोरडा. मुळीच नसतो त्यात उमाळा हल्ली हल्ली, मुळीच नसतो त्यात उमाळा हल्ली हल्ली. खरंच हे वास्तव स्थिती आपण सारेजणच अनुभवतो आहोत. जिव्हाळा, प्रेम, आपुलकी हळूहळू या काळामध्ये कमी होत गेलेलं आहे. अतिशय मनाला भावणारा हा प्रश्न, छेडणारा, भावणारा म्हटल्यापेक्षा मनाला छेडणारा हा प्रश्न आहे. पुढे बघूया. चौथा शेर आहे नंदिनीताई काळे यांचा, वनहरिणी वृत्तातील. त्या काय म्हणतात बघा. संकल्प करू नव्या दमाने, ध्यास धरू या आव्हानांचा. संकल्प करू नव्या दमाने, ध्यास धरू या आव्हानांचा. चला घेऊया आपण आता अंदाज खऱ्या सामर्थ्याचा. चला घेऊया आपण आता अंदाज खऱ्या सामर्थ्याचा. आजचं जीवनच धकाधकीचं, संघर्षाचं, कटकटीचं असं आहे. रोजच्या क्षणाला, प्रत्येक क्षणाला वेगवेगळी संकटं आपल्यासमोर उभी राहतात. तर ही जी काही आव्हानं आहेत त्याचा एक साधारण अंदाज आपण घेऊया आणि तो अंदाज घेऊन त्याला सामोरं कसं जायचं आणि आपल्यामधलं शक्ती, सामर्थ्य, आत्मविश्वास कसा वाढवायचा याचा खूप छान सल्ला नंदिनीताईंनी या शेरामध्ये दिला आहे असे मला वाटते. आणि शेवटचा शेर आहे आसावरीताई जाधव यांचा, आनंदकंद वृत्तातील. त्या काय म्हणतात बघा. सुखकर कसा म्हणावा मी मार्ग जीवनाचा, सुखकर कसा म्हणावा मी मार्ग जीवनाचा. काटे असंख्य माझ्या पायास टोचल्यावर,
काटे असंख्य माझ्या पायास टोचल्यावर. वरचीच परिस्थिती या ठिकाणी आसावरीताईंनी जरा वेगळ्या शब्दात मांडलेली आहे की सगळेजण म्हणतात जीवन खूप आनंदाचं आहे, सुखाचं आहे. पण प्रत्येकाच्याच वाट्याला हा अनुभव येत नाही. काहींच्या वाट्याला मात्र सदैव संकट, कटकटी, काटे वाट्याला येतात आणि ते पाहून गझलकाराताई हताशपणे म्हणतात की हे जीवन सुखकर कसं म्हणूया, कारण दरवेळी माझ्या पायाला काटे बोचतात, हृदय जखमी होतं, वेदना होतात. तर अशी ही खंत या आपल्या शेरामध्ये आसावरीताईंनी व्यक्त केलेली आहे. तेव्हा वरील 5 शेर मला अतिशय आवडले आणि आज आपल्यासमोर मी ते सादर केले. आपल्यालाही आवडतील याची मला पूर्ण खात्री आहे. धन्यवाद.